नमस्कार मंडळी, कशा आहात? मी सुवंदन पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन विषयासोबत. तर तुम्ही पाहू शकता माझ्या मागे अथांग असा समुद्र आहे आणि कोकण म्हटलं की समुद्रकिनारे आले, निसर्ग आला इथला, बाकी सगळ्या गोष्टी ज्या आपल्या डोळ्यांना आवडतात आणि इथे आल्यानंतर जी आपल्याला शांतता, निवांतता मिळते त्याच्यासाठीच आपण कोकणाकडे आकर्षित होतो आणि जमीन घ्यायला येतो. भरपूर आपल्यातली लोकं कोकणातली आहेत, जसं आम्ही कोकणातले आहोत. आमच्या कुळाच्या जमिनी आहेत पहिल्यापासून, पण आपल्या सगळ्यांच्या जमिनी काय समुद्रकिनारी नसतात. जरी आपण कुठे तालुक्यामध्ये कोणत्या खोऱ्यामध्ये राहतो आहे तर आपल्याला एक इच्छा असते की अरे समुद्रकिनारी आलो की आपली पण एक समुद्रकिनारी जमीन असावी. पण अशी जमीन घेताना समुद्रकिनारी ज्या जागा आपण घ्यायला जातो तर इथे काय कायदे असतात, म्हणजे त्यापैकी एक कायदा CRZ हा सगळ्यात महत्त्वाचा कायदा आहे. तर हा काय कायदा असतो, ह्याच्यामध्ये काय नियम असतात, ह्या कायद्यामध्ये आपण कशाप्रकारे डेव्हलपमेंट करू शकतो किंवा CRZमध्ये असलेल्या जमिनी ह्या आपण कशाप्रकारे विकत घेऊ शकतो, तर हे सगळं आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. आणि आज पुन्हा एकदा आपल्याला जॉईन करणार आहेत सिद्धार्थ काणे. तर सिद्धार्थ, पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या अजून एका व्हिडिओमध्ये, माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. कोकणात जागा घेताना खूप चॅलेंजेस असतात लोकांना, खूप त्यापैकी एक चॅलेंज म्हणण्यापेक्षा एक व्हायरस समुद्रकिनारी आलं की CRZ नावाचा व्हायरस आहे की काय असं वाटायला लागतं की नको, इथे नको जमीन घेऊ, इथे CRZ आहे, इथे इन्व्हेस्ट नका करू, इथे CRZ आहे, मग असं होईल तसं होईल. पण CRZ बद्दल लोकांना पूर्णपणे माहितीच नाही आहे. बरोबर, की CRZ ॲक्च्युली आहे काय, CRZचे नियम काय आहेत आणि ह्याच्यामध्ये डेव्हलपमेंट कशी केली जाते किंवा जमीन खरेदी विक्री CRZ कायद्याअंतर्गत कशी केली जाते. त्यातच आपण बघतो समुद्रकिनारी मोठे मोठे हॉटेल्स पण असतात, पण ते कोणत्या नियमांमध्ये बांधलेले असतात. किंवा जर आपल्याला काही बिझनेस सुरू करायचा आहे, बरोबर, जर मी समुद्रकिनारी जागा घेतोय तर माझा हा उद्देश असणार आहे की मी काहीतरी कमर्शियल पर्पजसाठी घेऊ. 100% तर भरपूर लोक त्याच्यासाठी पण इन्व्हेस्ट करतात रिटर्नसाठी. तर हा नेमका CRZ कायदा आहे काय आणि ह्याची अशी भीती का आहे मार्केटमध्ये? नमस्कार, मी सिद्धार्थ काणे, एकर ॲडवायझरचा डायरेक्टर. तर प्रश्न चांगला विचारला आहे, प्रश्न खूप सुंदर आहे आणि खूप माहिती जाणून घेण्यासारखा विषय आहे याच्यामधला. तर पहिली गोष्ट म्हणजे CRZ हा जो कायदा आहे ना, हा CRZ कायदा भारत सरकारने 1991 साली भारतामध्ये आणला. त्याच्यामध्ये भारताला लाभलेली 7,000 किलोमीटरहून सर्वात जास्तची किनारपट्टी आणि जगातील 20व्या नंबरचा देश आहे आपला, ज्याला एवढी किनारपट्टी, जेवढे किनारपट्टीवाले देश आहेत त्याच्यामध्ये 20वा नंबर आपला लागतो भारताचा. आणि त्याच्यामध्ये सरकारच्या निदर्शनास काही गोष्टी यायला लागल्या, तर त्या अनुषंगाने CRZ कायदा हा जो कोस्टल रिझर्वेशन झोन ह्याला म्हटलं जातं, हा कायदा अस्तित्वात आला 1991 साली. तर हा कायदा अस्तित्वात जो आला तर लोक असं म्हणतात मग कोस्टल रिझर्वेशन झोन म्हणजे हे कोणाचं डिपार्टमेंट येतं, काय येतं, कसं येतं, काय म्हणजे कुठल्या अंतर्गत येतं. बरोबर. तर हा जो विषय जो आहे ना, हा पर्यावरण आणि वन मंत्रालय MOEF म्हणजे मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट अँड फॉरेस्ट, ओके, ह्यांच्या अंतर्गत येणारा हा विषय आहे. तर हा जो पर्यावरण संरक्षण कायदा आपला 1986 आहे त्याला धरून त्याच्याच अंतर्गत हा 1991 साली कोस्टल रिझर्वेशन झोन म्हणून ते डिक्लेअर केला गेला. आणि ह्या झोनमध्ये काही म्हणजे ह्याच्यामध्ये वर्गीकरण केलेली आहेत. तर ती वर्गीकरण जी केलेली आहेत ते आपण पुढच्या तुमच्या प्रश्नामध्ये वर्गीकरण आपण समजून घेऊ. ओके. तर सिद्धार्थ, पुढचा प्रश्न माझा असा आहे तुम्हाला की CRZ मधले हे जे म्हणजे प्रत्येक जागी वेगवेगळं CRZचं डिस्टन्स असतं किंवा तो पट्टा असतो. कुठे 200 मीटर असतं, कुठे 500 मीटर असतं, कुठे 700 वगैरे मीटर पण जाऊ शकतं, 1000 पण असतं, 1000 मीटरवर पण जाऊ शकतं. तर हे कसे मेजर केले जातात हे पट्टे, म्हणजे काय बेसिसवर? आता कसं आहे, जी अधिसूचना जी जारी झाली ना, तर ती अधिसूचना STL म्हणजे हाय टाईड लाईन, ओके, LTL लो टाईड लाईन. तर STL जी असते, हाय टाईड लाईन जी असते, तिच्या 500 मीटर ही तुम्हाला त्याच्यामध्ये किनारपट्टीवरती किंवा खाडी, मोहन, बॅकवॉटर हे जे सेक्टर आहेत तर ह्याच्यावरती तुम्हाला म्हणजे समुद्रकिनारी असेल तर 500 मीटर
ओके, लक्षात आलं. पण जर का समजा एखादी खाडी आहे, एखादं मोहने म्हणतात काय आपल्या साईडला, किंवा जे छोटे छोटे ओढे असतात त्यांना भरती येते, असे छोटे ओढे आहेत किंवा बॅक वॉटर्स आहेत किंवा नदी काठावरचा जो एरिया आहे ह्याला 100 मीटरचा टप्पा म्हणजे फायनल केलेला आहे. काही ठिकाणी 500 मीटर आहे, काही ठिकाणी 200 मीटर आहे. मग हे जे एरिया डिटरमाइन केलेले आहेत ना, हे त्या सिच्युएशन वरती, त्या झोन वरती त्यांचे नंबर्स असतात, चेंज नंबर टाईप, त्यानुसार आपल्याला समजतं की ह्या लोकेशनला काय हायटाईट STL आणि LTL फायनलाइज केलेली आहे. ह्याच्यावरती आपले 200 मीटर 500 मीटरची आपल्याला ऍव्हरेज लाईन त्यांची जी आहे ती रिव्हिन लाईन समजते. म्हणजे टाईड लेवलवर ते लोक मेजर करतात. हा, टाईड लेवलवरती विषय, सगळा विषय समुद्र हा विषय जो आहे ना, हा सगळा STL आणि LTL याच्यावरतीच सगळा मेन्शन केला जातो. ओके. आणि ह्याच्यामध्ये हजार्ड लाईन, ब्ल्यू लाईन वगैरे असं काय असतं? नाही, आता कसं आहे माहिती, हजार्ड लाईन आणि ब्ल्यू लाईन हा जो प्रकार आहे ना, तो ह्याच्यामध्ये मेन्शन केलेला असतो कोस्टल झोनला. पण जसं की आपल्या डीपी मध्ये जसं नद्यांच्या किनारी दाखवला जातो ना 100 मीटर्स वरती डेव्हलपमेंट प्लॅनला, तशा काय ह्यांच्यावरती मार्किंग असतं. पण ह्याच्यापेक्षा काय, जर सोपं आणि म्हणजे माहिती घ्यायची झाली तर त्या ठिकाणी कोस्टलची ऑफिसेस प्रत्येक, म्हणजे तुम्ही आता गुहागर असेल, दापोली असेल, या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी कोस्टलची ऑफिसेस आहेत. तर तिथे जाऊन जर तुम्ही त्यांच्याकडे तुमचा जो झोन आहे त्या झोनचं डिमार्केशन मागितलं तर एरियाचं, तर ते तुम्हाला कळू शकतं. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही डायरेक्ट तिथल्या ज्या ठिकाणी तुम्ही जी जागा घेताय त्या जागेचा सर्वे नंबर घेऊन, त्याचा नकाशा घेऊन जर तुम्ही टाउन प्लॅनिंगला गेलात ना, तर आपण त्याचं झोन सर्टिफिकेट पण आपण काढून देतो. ती सुविधा आपल्याकडे उपलब्ध. त्याच्यात आपल्याला समजतं की तिथे हायटाईट आहे का, STL किती, LTL किती, आणि ती जागा कशासाठी वापरू शकतो, कुठल्या झोन मध्ये जाऊ शकते, हे सगळं त्याचं वर्गीकरण आपल्याला समजतं. अच्छा, जर CRZ मधली कोणती किंवा मी कोस्टल साईडची कोणती जागा जर मी विकत घ्यायला जातोय, त्या डॉक्युमेंट्सवर मला कसं कळणार की ही जागा CRZ मध्ये किती? आता काय होतं, समुद्र किनारी जेव्हा आपण जागा घेतो ना, तर पहिली गोष्ट म्हणजे समुद्र किनारी जी जागा आहे ना, त्याचं डिमार्केशन. पहिली गोष्ट म्हणजे जर तुम्ही बघाल की समुद्रापासून ठराविक अंतरावरतीच तुमची लँड चालू होते. बरोबर. जिथे आपण जे सँड पार्ट म्हणतो ना, तो सँड पार्ट हा कोस्टलचा आहे, हा गव्हर्नमेंटचा आहे, जिकडे वाळू असते, वाळूचा आहे. तर तो त्याच्यानंतर जी बाउंड्री लाईन व्हिलेजची चालू होते, त्या व्हिलेज बाउंड्री लाईन मध्ये तुमचा 7-12 किती नंबर आहे, तो जो 7-12चा नंबर जो आहे ना, त्या 7-12च्या नंबरवरनं नकाशावरून तुम्हाला टाउन प्लॅनिंग ऑफिस असतं, जे जिल्ह्या ठिकाणी असतं प्रत्येक जिल्ह्याच्या, तर त्या टाउन प्लॅनिंग ऑफिसमध्ये तुम्हाला त्या सर्वे नंबरचा आणि तो नकाशा जर तुम्ही सबमिट केला तर त्या झोन सर्टिफिकेट आपल्याला मिळतं. झोन सर्टिफिकेटवरती तुम्हाला सगळं समजतं की तो कुठला झोन आहे, तिथे कन्स्ट्रक्शन किती मिळेल, काय मिळेल, ते झोन सर्टिफिकेटवरती सगळा विषय होतो. म्हणजे हा विषय 7-12वर कळत नाही आपल्याला. नाही, 7-12वरती काय, 7-12 कसं आहे, 7-12 हा विषय म्हणजे काय की जागेची माहिती, म्हणजे एखाद्या व्यक्तीची कुंडली म्हणजे 7-12, पण त्या व्यक्तीचा व्यवहार कसा आहे, काय कसा आहे, चारित्र्य पडताळणी आपण करतो ना, मग झोन सर्टिफिकेट म्हणजे चारित्र्य पडताळणीचा तुमचा दाखला आहे. अच्छा, म्हणजे तुम्हाला कोस्टलला जर जागा विकत घ्यायची तर झोन सर्टिफिकेट वगैरे ते खूप आवश्यक. म्हणजे नाही, ते लागतंच. म्हणजे कसं असतं, ज्यावेळेला तुम्ही NOC सगळ्या गोळा केल्या जातात ना, ज्यावेळेला तुम्हाला परमिशनसाठी जातात, तर त्या सगळ्या परमिशन्स, सगळे सर्टिफिकेशन्स वगैरे सगळं लागतं. हे सगळं दाखवून तुमची फाईल रेडी होते, त्यानंतर ती कोस्टलला जाते, त्यानंतर कोस्टल त्याच्यावरती रिमार्केशन देतं, कोस्टल त्यांच्या नॉर्म्स टाकतं, आणि कोस्टल डिपार्टमेंटकडनं दिल्लीतून केंद्र सरकारकडून ते नॉर्म्सची तुम्हाला लेटर मिळतं. ह्या नॉर्म्सवरती तुम्ही तेवढं परमिटेड जेवढं आहे तेवढंच कन्स्ट्रक्शन करा, त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय करता येणार नाही. तर सिद्धार्थ, अजून असा एक प्रश्न की CRZ मध्ये बांधकामाच्या काय लिमिटेशन्स असतात? म्हणजे CRZच्या बाहेर तर आपण काय NI प्लॉटिंग वगैरे करू शकतो, बरोबर आहे, पण जे जागा CRZ मध्ये येते त्यांना काय कंडिशन्स असतात बांधकाम? CRZ मध्ये येते म्हणजे कसं असतं, CRZ 500 मीटर, 1000 मीटर, 200 मीटर, 300 मीटर, जे ज्यावेळेला आपण परमिशनला आपण अप्लाय करतो ना, त्यावेळेला CRZ म्हणजे पर्यावरण खात्याकडूनच आपल्याला केंद्रातूनच परवानगी जनरेट जी केली जाते, मंजुरी, ते आपल्या प्लॉटच्या नकाशानुसारच केली जाते की तुम्हाला 200 मीटर मध्ये टेम्पररी कन्स्ट्रक्शन करू शकता तुम्ही. ओके. त्यानंतर तुम्ही ते 500 बाहेर किंवा 700 बाहेर किंवा 1000च्या लिमिट्स मध्ये तिथल्या सिच्युएशन नुसार तिथली जी ज्यावेळेला पाहणी अहवाल घेतला जातो त्या पाहणी अहवालानुसार त्याच्यावरती तुम्हाला ते मेन्शन करून मिळतं. त्यानुसार तुम्हाला तो प्लॅन सबमिट करायला लागतो की आम्ही इथे गझेबोज फक्त डेव्हलप करणार आहोत, किंवा इथे आम्ही टेंटिंग करणार आहोत, किंवा इथे आम्ही फक्त फूड साठी कॉर्नरिंग करणार आहोत, किंवा फूड कॉर्नर्स वगैरे फक्त करणार आहोत. परमनंट स्ट्रक्चर नसणार आहे, कारण ते कसं असतं
कोस्टल रिझर्व्ह झोन हा जो म्हणजे पर्यावरण विभागातील एक शाखा आहे, ह्यांचं कामच हे आहे की जी किनारपट्टी 7,000 किलोमीटरची आणि आपल्याकडे लागलेली 700 ते 900 किलोमीटरची जी किनारपट्टी कोणाला लाभलेली, तर ह्या किनारपट्टीचं संवर्धन झालं पाहिजे, जतन झालं पाहिजे. ह्या जतन करण्यासाठी म्हणून ही एक केंद्र सरकारकडनं स्थापित घटित केलेली एक समिती आहे. म्हणजे अतिरेक रोखण्यासाठी. हा, म्हणजे अतिरेक म्हणजे आता उद्या समजा बघा ना, कोस्टल रिझर्वेशन समजा धरून तर डिपार्टमेंटच नाहीये, बरोबर. तर आता अनधिकृत किती म्हणजे ही पूर्ण जी किनारपट्टी तुम्हाला इकडे स्वच्छ दिसते ह्या साईडला, ही काहीच स्वच्छ दिसणार नाही. ते असे अनेक कन्स्ट्रक्शन होतील, एवढे कन्स्ट्रक्शन होतील, आणि मग ते नंतर काढताना म्हणजे ते पूर्ण म्हणजे पर्यावरणाचा खूप ऱ्हास होईल. हो, बरोबर. तर अजून एक आम्हाला प्रश्न येतो क्लायंट कडून, जेव्हा कोस्टलच्या आजूबाजूच्या एन्क्वायरी असतात, की जे स्प्रिंग टाईड असतो हा काय प्रकार आहे? स्प्रिंग टाईड. ओके, स्प्रिंग टाईड म्हणजे काय आहे, जसं मी तुम्हाला माहिती सांगितलं, HTL आणि LTL ह्या जे आहेत ना, ह्या काय असतं, ह्याला काउंट करण्यासाठी की आज हाय टाईड किती जाईल, की आज लो टाईड किती जाईल, तर ह्याची एक मापक गणित आहेत, आणि ही गणित चंद्र आणि सूर्यावरती आहेत. ओके. ह्याला कुठलंही मोठं रॉकेट सायन्स नाहीये की चंद्राच्या भरती, म्हणजे तुम्हाला एक साधा विषय सांगतो आपल्या सगळ्या प्रेक्षकांना, की आज भरती किती वाजता लागेल, तर भरती आणि ओटी किती वाजता लागेल, तर ह्याचं गणित जर करायचं झालं, साधं कॅल्क्युलेशन आहे की आजची तिथी बघा, अच्छा, त्याच्यातनं 25% मायनस करा, म्हणजे उदाहरणार्थ आज प्रतिपद आहे, तर समजा जर तुम्ही त्यातला पाव हिस्सा कमी केला, म्हणजे 15 मिनिटं जर कमी केलीत तर पाऊंड येतो आपण म्हणतो, म्हणजे 12:45 मिनिटं. ओके. मग आज पाऊंडला भरती लागणार. अच्छा. हा, उद्या जर समजा द्वितीय आहे, मग त्यातनं अर्धा तास कमी झाला, सव्वा तास जर कमी केलात तर. ओके. तर मग उद्या द्वितीय आहे, मग उद्या कितीला लागणार, द्वितीयतनं समजा अर्धा गेला तर 1:30ला, मग उद्या 1:30ची भरती आहे. अच्छा, हे कॅल्क्युलेशन. उद्या समजा आज तृतीय आहे, तर म्हणजे कसं आहे, तुमचं इंग्रजी कॅलेंडर किती असो, पण निसर्गाचं जे चक्र आहे ना, निसर्गाचं अख्ख्या ह्या जगात पृथ्वीवरती जे सगळं गणित चालतं ना, हे सगळं आणि सगळं आपल्या हिंदू कॅलेंडरनुसारच कॅल्क्युलेशन आहे. म्हणजे हा चंद्र सूर्य पण हिंदू कॅलेंडरनुसारच भरती ओटीने सगळं दाखवतोय. तर तुमचं इंग्रजी कॅलेंडर किती चांगलं असो, किंवा आपण इंग्रजी कॅलेंडर आता म्हणजे आपण जगत जरी असलो तरी तुम्हाला मी कॅल्क्युलेशन करतो, तुम्ही टाइम लावून बघा की त्याची जे भरतीचा टायमिंग असेल, मी सांगितलं कॅल्क्युलेशन करा, त्यानुसार भरतीचा टाइम असेल, त्याच्या बरोबर 2.5 तास पाणी चढायला सुरुवात होणार, सांगितलं त्यावेळेला भरती स्थिर होणार, तर त्यानंतर पुढील 3 तासाने ओटीला सुरुवात होणार. ओके, ही माहिती मला पण नव्हती. खूप छान माहिती दिली तुम्ही. तर स्प्रिंग टाईड हा जो विषय आहे, तर स्प्रिंग टाईड म्हणजे काय होतं की एक अपवादात्मक उच्च दाब समुद्रामध्ये तयार होतो. तर तो समुद्रामध्ये जेव्हा तयार होतो ना, तो तयार कशामुळे होतो, चंद्र आणि सूर्य यांच्या इम्पॅक्ट वरती सगळा विषय आहे. आणि काय होतं, ज्या वेळेला अमावस्या आणि पौर्णिमा येते त्यावेळेला चंद्र मध्ये पृथ्वी आणि सूर्य हे ज्या वेळेला अमावस्या पौर्णिमा या ज्या गोष्टी घडतात, त्यावेळेला एक प्रकारे लोड म्हणजे प्रेशर, पाण्यावरती प्रेशर येतं. ओके. आणि ते जे प्रेशर येतं ना, ते प्रेशर कोणीच काउंट करू शकत नाही, कुठलं शास्त्रज्ञ की असं काही नाही की ते काउंट करू शकत नाही. म्हणून त्याला स्प्रिंग टाईड म्हणतात. स्प्रिंग टाईड म्हणजे असं आहे, त्याच्यामध्ये तुमचे 100 लाटा आले तर त्याच्यामध्ये एखादीच मोठी लाट येऊन जाईल तुमची. अच्छा. किंवा जर समजा ते पाणी आहे ना, ते 15-20 मिनिटं खूप वर लागेल, म्हणजे तुम्हाला वाटेल का अरे बापरे आता भरती लागली की काय, पण ती भरती नसते, ती स्प्रिंग टाईड. हा, तर कसं आहे, त्यामुळे हे कसं आहे, चंद्र सूर्य यांच्या खेळावरती सगळं हे भरती ओटीचा विषय आहे सगळं. ओके. अच्छा, सर्वात महत्वाचं, CRZ मध्ये झोन किती प्रकारचे आहेत? CRZ मध्ये बघायला गेलं ना, तर CRZ मध्ये 4 कॅटेगरीज येतात. ओके. त्याच्यामध्ये CRZ मध्ये फर्स्ट कॅटेगरी, सेकंड कॅटेगरी, थर्ड कॅटेगरी, फोर्थ असे 4 प्रकारचे CRZ येतात. CRZ1 म्हणजे CRZ1 म्हणजे कुठला, की ज्या किनारपट्टीवरती कुठलीही डेव्हलपमेंट नाही. ओके. आणि तो नॉन डेव्हलपमेंटच राहणार. ज्या ठिकाणी नैसर्गिक वायूचा शोध लागतो किंवा जिथे मीठ काढलं जातं, ते CRZ1 मध्ये येतं. अच्छा. ओके. ओके. CRZ2 जो आहे, CRZ2, तर CRZ2 म्हणजे काय, की ज्या ठिकाणी पूर्वीपासून विकसित झालेली क्षेत्र आहेत, म्हणजे जुने कोळीवाडे आहेत, जुने घरं आहेत, की जुन्या बोटी लागतात, जुने बाजार भरले जातात, मच्छीमार बांधवांचे किंवा आपले भंडारी बांधवांचे जे हे आहेत, ते CRZ2 मध्ये येतात. त्याच्यामध्ये केवळ
तत्व म्हणजे तात्पुरती बांधकामं किंवा विद्यमान वापरात म्हणजे वापर करत असलेली बांधकामं आहेत ते अधिकृत पुनर्बांधणीसाठी बांधकामं आपण करू शकतो. त्यात म्हणजे रिडेव्हलपमेंट तीच बांधकामं परत बांधकाम तेवढीच त्याच्यामध्ये CRZ2 मध्ये विषय होतो. आता CRZ3 जो आहे ना तो CRZ3 कसा येतो, CRZ3 हा नगरपालिका क्षेत्र जर असेल म्हणजे उदाहरणार्थ आता आपल्या ह्या जर म्हणजे किनारपट्टीवरती नगरपालिका असेल तर एखादी श्रीवर्धन नगरपालिका घ्या जी नगरपालिका समुद्र किनारपट्टी आहे. मग त्याच्या तो जो तिथला जो CRZ येतो ना तो CRZ3 येतो. मग त्या CRZ3 मध्ये समजा एखादं फलोत्पादन असेल, बाग असेल किंवा एखादं उद्यान असेल, खेळाचं मैदान, वनीकरण असेल, हे अशा प्रकारचे येतात. किंवा पाण्याचा म्हणजे पाण्याचा स्रोत तिथं समुद्राच्या पाण्यापासून तिथं मीठ निर्मिती करणं, तर म्हणजे कुठली नगरपालिकेची एखादी प्रोव्हिजन किंवा एखादी एक स्थानिक स्वराज्य संस्थेची तिथे असलेली मालकी हे CRZ3 मध्ये येतात त्याच्यामध्ये. त्यामुळे म्हणजे केवळ सार्वजनिक सुविधा म्हणजे आता मुंबईतली जसं गिरगाव चौपाटी वगैरे आहे हे CRZ3 मध्ये येतात. का? कारण ते नगरपालिकेच्या जे आहेत तर ते हद्दीमध्ये आहेत. मग त्याच्यावरती कसं होतं, केंद्र सरकारची तिथे टीम काम करण्यापेक्षा ती स्थानिक स्वराज्य संस्था असेल ती तिथे उत्पन्नाचं साधन म्हणून सुद्धा तिथे उलाढाल चालू असते त्यांची. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या कोस्टलचे म्हणजे त्या तो जो पूर्ण झोन आहे कोस्टल, त्या कोस्टल वरती लक्ष ठेवणं, तिथे अनधिकृत बांधकाम होऊन न देणं, हे मग स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अतिरेक्यात दिलेले विषय आहेत. म्हणजे टोटल 3 झोन आहेत. नाही हे 3 झाले. आता चौथा जो आहे ना तो चौथा झोन जो आहे तर CRZ1, 2, 3 हे नॉर्मल झोन झाले. हे नॉर्मली तुम्हाला बघायला मिळतील. पण जो चौथा झोन जो आहे तर चौथा झोन म्हणजे असा आहे की जी बेट आहेत म्हणजे उदाहरणार्थ आपलं लक्षद्वीप बेट आहे, बरोबर, म्हणजे आयलँड्स आहेत जेवढी जी भारतीय केंद्र मंत्रालयाच्या ताब्यामधली असलेली बेट आहेत त्या बेटांच्या जो भोवतीचा जो सगळा परिसर आहे तो सगळा परिसर आहे तो 4 मध्ये येतो. अच्छा, त्याचा आपल्या खरेदी आपल्या इथे काही संबंध येत नाही. तर त्याच्यामध्ये सुद्धा कसं आहे, त्याच्यात अशी काही बेट आहेत की ज्या ठिकाणी कचरा विघटन पण आपल्या देशाची प्रक्रिया चालते की जो हजार्डस कचरा आहे की जो इथे विघटन होऊ शकत नाही तो तिकडे नेऊन बोटीद्वारे नेऊन तिकडे कचरा विघटन करण्याची सुद्धा म्हणजे जर तुम्ही ह्याला जर आपल्या विशाखापट्टणम वगैरे साईडला बघितलं तर तिकडे असे काही हजार्डस जे कचरा आहे ते विघटन त्या बेटावरती करण्यासाठी सुद्धा कोस्टल रिझर्वेशन 4ने परवानग्या दिलेल्या आहेत. ओके. तर सिद्धार्थ आता तुम्ही 4 झोन सांगितले CRZ मध्ये वेगवेगळे 1, 2, 3, 4 4 प्रकार. बरोबर आहे. मग ह्या झोनचे ह्या प्रकारांचे क्लॉज काय आहेत बांधकाम रिलेटेड? मला बांधकाम करायचं, कुणाला बांधकाम CRZ1 असेल ना तर CRZ1 मध्ये तुम्हाला बांधकाम नाही करू शकत तुम्ही. ओके. त्याचं कारण असं आहे तर त्याच्यात कसं आहे नवीन बांधकामाला जर तुम्हाला परवानगी घ्यायची असेल तर CRZ1 मध्ये तुम्ही करू शकत नाही. ओके. तर CRZ1 नवीन बांधकामाला अपवाद आहे. त्याच्यामध्ये ट्रान्स हार्बर सिलिंग्स किंवा भरतीचा प्रवाह किती आहे त्याच्यावरती डिपेंड असतं लँड्स वरती. त्यामुळे तिथे CRZ1, 2, 3 हा त्या क्लॉज वरती आपल्याला कळतो. STL LTL चा विचार केला जातो. तर इथे काय करू शकतो तर मीठ उत्पादन, त्यानंतर नैसर्गिक वायूचा शोध तिथे जर लागण्यासाठी गव्हर्नमेंट ॲक्वायर लँड केली तर हे प्रोव्हिजन त्याच्यामध्ये होऊ शकतात. आणि तिथे दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला विना धोकादायक माल याच्यासाठी गव्हर्नमेंट गोडाऊन्स वगैरे म्हणजे आता सिमेंट गोडाऊन्स वगैरे जे असतात ते CRZ1 बिन मध्ये असू शकतात. अच्छा, म्हणजे 1 मध्ये ह्या सगळ्या परमिशन्स आहेत. CRZ2 जो आहे ना तर CRZ2 मध्ये कसं आहे धोकादायक रेषा जमिनीच्या दिशेने असलेली जी तुम्हाला दाखवलेली असते त्याच्या पर्यंत बांधकामासाठी परवानगी मिळू शकते तुम्हाला. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही आता प्लॉट घेतात तर प्लॉट मधली तुमची समजा 15 फूट जागा गेली CRZ काय 200-500 काय असेल त्यामध्ये तर त्याच्या पुढील तुम्ही ते बांधकाम करू शकता. त्याच्या सुद्धा बांधकाम मध्ये त्याची काय म्हणतात डिस्लोकेशन योजना ती जी असेल तुमची कुठे बांधताय काय बांधताय वगैरे ते अप्रुव्हल घेणं. त्यानंतर त्याच्यामध्ये बांधकामामध्ये अधिसूचित केलेल्या ज्या परवानग्या आहेत त्या परवानग्या घेणं तुम्हाला बंधनकारक राहील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिथे STL आणि LTL ह्याची जी तुम्ही ज्यावेळेला ते डिमार्क केलेलं असतं की काय आहे ती तर त्या प्रोव्हिजन वरती तुम्हाला एक प्रिकॉशन म्हणून सुद्धा कोस्टल कडनं इन्फॉर्म केलं जातं की तुम्हाला काय प्रिकॉशन्स घ्यायचे आहेत आणि ते त्यांचं सगळं तो नोटिंग पूर्ण येतं ते त्या लोकेशनला काय काय नाही ते वगैरे. ठीक आहे. त्यानंतर तो CRZ3 जर झाला तर नवीन बांधकाम तुम्ही ते CRZ3 मध्ये करू शकत नाही. नवीन बांधकाम करण्यासाठी तिथे सुद्धा सेम जसं सांगितलं तसं जी स्थानिक घरं जी असतील तिथली तर त्यांनाच फक्त शक्यतो परवानगी मिळते. पण त्यांना पण खूप
खूप म्हणजे आता काही माझ्याकडे Permissions घ्यावे लागतात. परमिशनचा खूप खटाटोप आहे. आणि राहिला विषय चौथा, आता चौथ्या तर डायरेक्ट केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतं. तर तिथे त्या बेटाची म्हणजे अगदी घनकचरा पण तिथे सोडला जाणार नाही, किंवा ज्या ठिकाणी घनकचरा विघटन करायचे प्रोसिजर आहेत तर त्या सुद्धा व्यवस्थित प्रकारे आणि खूप काळजीपूर्वक सगळं केलं जातं. म्हणजे एक म्हणजे आता आपण बघतो समुद्रकिनारे आपल्याकडे खराब आहेत, पण काही आता 4 मधले असलेल्या काही जर बेटांची जर तुम्ही व्हिजिट केलीत, ज्या अंदमान निकोबार वगैरे जर तुम्ही गेलात तर तिथे एवढं ते कोस्टल 4चं काम आहे ना की तुम्हाला तिथे आधी साधी एखादा कागद किंवा पिशवी पण जाऊन देत नाही. म्हणून आपण म्हणतो ना मालदीव खूप छान आहे किंवा अंदमान निकोबार खूप छान एकदम स्ट्रिक्ट. कारण का माहिती, कारण ती बेटं खूप लहान आहेत, तिथे कोस्टलचं काम जबरदस्त चालू असतं आणि त्यांचं गार्डन म्हणजे गार्डिंग करणं वगैरे जे आहे ते गार्ड्स त्यांचे, तर ते खूप स्ट्रिक्टली ते फॉलो केलं जातं आणि म्हणजे केंद्र मंत्रालयाचं त्याच्यावरती प्रचंड लक्ष कोस्टलवरती असतं. ओके सिद्धार्थ, अजून एक महत्वाचा पॉइंट, CRZ मध्ये भरपूर कन्स्ट्रक्शन होतात, त्याच्यातले भरपूर लिगल पण असतात, इलिगल पण असतात, काही परमिशन्स बरोबर घेतलेले असतात, काही विदाउट परमिशन्स असतात, 100%. म्हणजे इन शॉर्ट अतिक्रमण पण असतं. तर ह्या अतिक्रमणावर कारवाई होते का? होते ना, 100% होते. आणि उलटी तुमच्या नॉर्मल कन्स्ट्रक्शनवरती जेवढा वेळ लागतो ना त्याच्यापेक्षा फास्ट मध्ये कारवाई होते. उदाहरण सांगायचं जर झालं ना तर तुम्हाला सांगतो, कोस्टल रेग्युलेशन झोन या झोनचं उल्लंघन केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालय एर्नाकुलम मधील मराडू, आय थिंक मराडूच, एर्नाकुलमच्या मराडू नगरपालिकेतील 5 अपार्टमेंट, मराडू नगरपालिका जी आहे तिथे, तर त्यातल्या 5 अपार्टमेंट आहेत ना त्या पाडण्याचे आदेश दिले होते. 5 अपार्टमेंट, चांगल्या अगदी मोठे अपार्टमेंट होत्या, त्या पाडण्याचे आदेश दिले. त्यासोबत केरळमधील एका बेटावरती वेबनाड, म्हणजे माझ्या माहितीनुसार वेबनाड बॅकवॉटर वरती असलेले CRZ मधील असलेले 59 बंगले होते. 59? तर ते 59 बंगले पाडण्याचे सर्वोच्च न्यायालयाने तात्काळ आदेश दिले होते आणि ते आदेश मिळतात 24 तासामध्ये पाडायला सुरुवात झाली होती. एवढंच कशाला, महाराष्ट्रातले सांगतो, वसई विरार लगत असलेले जे अर्नाळा वगैरे बीच आहेत त्या बीचवरती असलेली जी रिसॉर्ट्स आहेत ना ते आता काही वर्षापूर्वी पाडण्यात आली. अच्छा. आणि कसं आहे, त्यांची प्रोसिजर आहे, ते पाडायला येताना पोलीस प्रोटेक्शन, आर्मी प्रोटेक्शन, ते सगळं घेऊन येतात ते, म्हणजे तुम्हाला एक्सक्यूजच ठेवत नाहीत. म्हणजे आता जरी बांधलं तर जेव्हा CRZ ऍक्शन होईल तेव्हा ते एकदम नुसते तर तोडतच नाहीत, तर तुम्ही त्यांची जागा गैरप्रकाराने वापरलीत, गैरप्रकाराने तिथे जर समजा तुम्ही कचरा केला असेल, काय केला असेल, तर ते सगळे तुमच्यावरती फाईन्स वगैरे लागतात. अच्छा, कलम पण लागतात, गुन्हे दाखल होतात, गुन्हे दाखल होतात, फाईन पण लागतात, गुन्हे पण दाखल होतात. आणि मग ते खूप काय, आणि केंद्र सरकार आहे ना ते काय आमची कोणाच्या आपण म्हणजे आपण त्यांच्या नादी नाही लागू शकत. अच्छा, एक सोपा आणि साधा प्रश्न, आपले जे क्लायंट्स आहेत जे आपल्याला कॉल वगैरे करतात, यांनी समुद्रलगत म्हणजे एक सी व्ह्यू जागा किंवा एक कोस्टल टच, एक तर सी व्ह्यू, जसं आपण आता बसलोय तर आपल्याला इथून लांब समुद्र आहे, हे आउट ऑफ CRZ आहे जिथे आपण बसलोय, पण एक असा कोस्टल टच किंवा बीच टच किंवा एकदम सी व्ह्यू जागा, ही लोकांनी कोणत्या प्रकारे इन्व्हेस्ट करावी? म्हणजे प्लॉटिंग मध्ये जावं की ऍग्रिकल्चर प्लॉटिंग मध्ये जावं? माहिती सांगतो, जर ब्ल्यू फ्लॅग म्हणजे CRZ कोस्टल डिपार्टमेंटनी ब्ल्यू फ्लॅग ओके, ब्ल्यू फ्लॅग म्हणून ही एक इको टुरिझम मॉडेल आणलेलं आहे. आता त्याच्यामध्ये 13 समुद्र किनारे त्यांनी सामील करून घेतलेले आहेत. ओके. आता बाकी जे काही समुद्र किनारे ते डेव्हलपमेंटनुसार त्यातही ऍड होतील, आपले महाराष्ट्रातले समुद्र किनारे ऍड होणार आहेत आणि आता काही झालेले आहेत. तर आता तो सगळं सांगत बसतो तर आपला खूप व्हिडिओ मोठा आहे, म्हणून शॉर्टकट मध्ये तो एक विषय सांगतो तुम्हाला. तर ब्ल्यू फ्लॅग मध्ये काय असणार आहे की तुम्हाला तिथे कशा प्रकारे कन्स्ट्रक्शन करायचंय त्याची तुम्हाला गाईडलाईन असणार आहे. त्यानंतर तिथे कन्स्ट्रक्शन करताना तुम्हाला पर्यटकांना सुविधा काय काय द्यायच्यात, आंघोळीसाठी स्वच्छ पाणी द्यायचंय, त्यानंतर त्यांना आरोग्यदायी वातावरण कसं तिथे निर्माण होईल, त्यानंतर समुद्रावरनं येणारे प्रेशर विंड्स असतात ते डायव्हर्ट करण्यासाठी कशा उपाययोजना केलेल्या आहेत. मग त्या इकोसिस्टीमला मेंटेन ठेवण्यासाठी म्हणून ठरवलेल्या काही गव्हर्नमेंट योजना आहेत, त्याचं वर्किंग चालू आहे. तर येत्या काही 1-2 वर्षामध्ये अजून काही समुद्र किनारे जर त्याच्यामध्ये ऍड झाले तर तेही डेव्हलपमेंटला येतील. आता फर्स्ट प्रायमरी बेसवरती आता गोवा जर बघाल तर गोवा ब्ल्यू फ्लॅग मध्ये येते. ओके. तर ब्ल्यू फ्लॅग हा जो प्रोग्राम आहे ना हा महाराष्ट्रातही लागू होणार आहे आणि तो महाराष्ट्रात लागू झाला की ते जेवढे आपले कोकणाला लाभलेले समुद्र किनारे आहेत हे अतिशय सुंदर आणि चांगल्या प्रकारे डेव्हलप होतील.
ओके. आणि आता एक बातमी व्हायरल होते सिद्धार्थ, हम्म. की हा जो CRZचा नियम आहे हा. ह्याच्यामध्ये काही चेंजेस होणार आहेत किंवा CRZचे जे लिमिट्स आहेत या महाराष्ट्रामध्ये कमी होणार आहेत, असं काही आहे का? चेंजेस म्हणजे हेच सांगितलं की ब्ल्यू फ्लॅग हा जो कार्यक्रम जो गव्हर्नमेंट आता घेतलाय ना, अच्छा, हे तर याच्याशीच तो related आहे ही ब्ल्यू बातमी. फ्लॅग एकदा कसं आहे हा. आता धरून झाला की अंदरला बीच आहे किंवा श्रीवर्धन बीच आहे किंवा हा. मुरुड बीच आहे, हा. ह्याला जर ब्ल्यू फ्लॅग डिक्लेअर केलं ना, तर हा. ब्ल्यू फ्लॅगचे जे क्लॉज आहेत किंवा हा. इथे ब्ल्यू फ्लॅग ते कसं आहे, ब्ल्यू फ्लॅग पण डिक्लेअर करण्यासाठी त्याच्या मागे पण त्यांचा रिसर्च त्यांना अभ्यास हा. करणं गरजेचं हा, हा, आहे की इथे हाय टाईड किती आहे, इथे लो टाईड किती आहे, इथे बरोबर. किती लोक येत आहेत, इथे कन्स्ट्रक्शन करताना सॉइल कशी असेल, इथे जे कन्स्ट्रक्शन असणार आहे टेम्पररी कन्स्ट्रक्शन ते वाऱ्याने उडून जाईल का, मग त्याचा बेस कसा असणार आहे, हे सगळं त्याच्या मागचा एक अभ्यास असतो. ओके. आणि ते सगळं अभ्यास निरीक्षण परीक्षण झालं की त्याच्यानंतर ते डिक्लेअर करतात. Permission. आतापर्यंत हा. 13 मी सांगितल्याप्रमाणे भारतामध्ये 13 समुद्र किनारे ब्ल्यू फ्लॅगच्या अंडर आलेले आहेत. आपल्या इथले पण ब्ल्यू फ्लॅग येतील. त्यासाठी कसं असतं, शासनही जबाबदार असावं लागतं. बरोबर. शासनाचे प्रयत्न किती आहेत, त्या त्या राज्याचे प्रयत्न किती आहेत, हेही त्याच्यामागे मॅटर केला जातो की कुठलं राज्य किती फोकस देते डेव्हलपमेंटला. म्हणजे कोकणाचा कॅलिफोर्निया बोलायला ठीक आहे, पण कॅलिफोर्नियासाठी तेवढी राज्य शासनाची पण इच्छा असणं बरोबर. हे त्यामागे खूप गरजेचं आहे. अच्छा, ब्ल्यू फ्लॅग गोव्याला आहे म्हणून तिकडे बीचवर शॅक्स आहेत, म्हणजे हा, बीचवर शॅक कसं आलं, ब्ल्यू फ्लॅग म्हटलं ना की ब्ल्यू फ्लॅगला तुम्हाला सुविधा पण आली. तिथे तुम्ही बघाल ना तर तुम्हाला तिथे गार्ड्स प्रत्येक 100 मीटरची गार्ड्सचं तुम्हाला एक स्टँडी दिसेल. ओके. का, कारण ते गार्ड जे आहेत ना, जसे आपल्याकडे पोलीस दल आहे ना, तसं त्यांचं सिक्युरिटीसाठी त्यांचं कोस्टल गार्डवाल्यांचं पण तिथे सिक्युरिटी गार्ड्स आहेत. ओके. ते सिक्युरिटी गार्ड्स त्यांना प्रत्येकाला पोहायचं प्रशिक्षण असतं, वाचवायचं प्रशिक्षण बरोबर. असतं. हे प्रकार हे जे आहे ना, हे कोस्ट गार्ड असतात, कोस्ट गार्ड म्हणतात हा, ना, तर कोस्ट हे जे गार्ड. आहेत ना, तर हे का दिलेले आहेत, तर हे ब्ल्यू फ्लॅग अंतर्गत आल्यानंतर ते डेव्हलपमेंट झालेली आहे. ओके. तर ते आपल्याकडे पण व्हायला सुरुवात हळूहळू झालेली आहे. हळूहळू बघू आपण पुढे शासनाने त्याच्यावरती जर चांगल्या प्रकारे लक्ष दिलं तर लवकरात लवकर होऊ शकतं. आता खूप छान माहिती प्रोव्हाइड केली तुम्ही. आपण ऑलमोस्ट भरपूर पॉइंट्स कव्हर केले, हो. पण सगळेच कव्हर करणं काही शक्य नाहीये. हो. आणि अधिक माहितीसाठी नक्की Yes, संपर्क yes. करा. जर कुणाला आपण, सगळे कन्सल्टन्सी हवी असेल, जर तुम्ही समुद्र लगत, समुद्र किनारी कुठेही, म्हणजे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग कुठेही जर तुम्ही जागा बघताय तर तुम्हाला आमची कन्सल्टन्सी नक्की मिळेल. आणि तुम्हाला जर बेसिक कन्सल्टन्सी हवी असेल तर तुम्ही आम्हाला फोन करा. मिनिमम चार्जेस आहेत ते पे करून तुम्हाला बेसिक कन्सल्टन्सी देण्यात येईल. 100%. बरोबर. जो नंबर तुम्हाला इकडे स्क्रीनवर रिफ्लेक्ट होतोय ह्याच्यावर कॉल करून तुम्ही आम्हाला एन्क्वायरी करू शकता. आता व्हिडिओ समाप्त करण्यापूर्वी आपण हा सुंदर असा समुद्राचा नजारा बघूया. आणि 2-3 गोष्टी मला आता दिसत आहेत इथून, त्या मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्याबद्दल कान्यांशी डिस्कस करून हा व्हिडिओ समाप्त करूया. तर सिद्धार्थ, चला आता आपण जरा समुद्र दाखवूया लोकांना. तर आता तुम्ही पाहू शकता समोर सुंदर असं समुद्र आहे. आपण खूप दूर आहोत, म्हणजे आता आपण CRZच्या बाहेर आहोत. ही जी जागा आहे इथून CRZ फक्त 200 मीटरवर लागतो आहे. आणि जर तुम्ही पाहिलं सगळीकडे तर तुम्हाला लाईनीनी बीच आहेत, म्हणजे दापोलीचे जेवढे बीच आहेत ते आपल्याला इथून ऑलमोस्ट दिसत आहेत. तसंच काही काही वरती बिल्डिंग कन्स्ट्रक्शन झालेले आहेत, तेही CRZच्या बाहेर आहेत. तर सिद्धार्थ, आता हा जो पूर्ण समुद्र किनारा आहे ह्याच्या लगत जसं जसं तुम्ही सांगितलं तसे वेगवेगळ्या प्रकारची बांधकामं झालेली आहेत. बरोबर. आणि प्रत्येक बांधकाम हे वेगवेगळ्या नियमांमध्ये किंवा सेक्शनमध्ये मोडलं जात आहे. बरोबर ना. तर अशा प्रकारे आज सिद्धार्थजीने आपल्याला चांगली माहिती दिली CRZ बाबत. आणि जर तुम्हाला अजून काही जाणून घ्यायचं असेल तर नक्की तुम्ही संपर्क करा दिलेल्या नंबरवर. तुमच्या ज्या पण काही अडचणी असतील किंवा तुम्ही कोस्टलला कुठे जमीन घेऊन फसले आहात किंवा तुम्हाला टायटल क्लिअर करून मिळालं नाही आहे अजून, असे काही प्रॉब्लेम्स असतील तुम्हाला जमिनींना घेऊन, CRZ असू द्या किंवा ॲग्रिकल्चर प्लॉट्स असू द्या किंवा तुमच्या कुटुंबामध्ये काही प्रॉब्लेम्स असतील, लिटिगेशन्स असतील, तुमची हक्काची जागा जर तुम्हाला मिळाली नसेल ते पण व्हिडिओ येणार आहेत आपल्याला. जर तुमचा कब्जेदारी आणि वहिवाटाचा प्रश्न असेल तरीही तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. हो, नक्की. तर योग्य मार्गदर्शन आणि योग्य सल्ला तुम्हाला आमच्याकडे नक्कीच दिला जाईल. त्यामध्ये जे काय असेल तुमच्या जागेबाबतीत ते खरं आणि क्लिअर कट सांगितलं जाईल. होणारं काम हो, नाही होणारं काम नाही हे सांगून तुम्हाला क्लिअर केलं जाईल. त्याने कुठल्याही प्रकार उगाच काहीतरी सांगून तुम्ही हे करा ते करा असं आमच्याकडे काही फापट बसारा नसतो. आणि पेपर बघितल्यावरती आम्ही लगेच सांगतो की हे होणार आहे की नाही होणार आहे. हो. आणि ग्राउंड लेवलला तुम्हाला कन्सल्टिंग मिळेल. ग्राउंड लेवलला म्हणजे अगदी तुमचं साईड व्हिजिट पासून सगळ्या प्रकारच्या सुविधा आम्ही देतो. त्याचप्रकारे जागा येणे करणं, म्हणजे लायझनिंगचं आपला एक बिझनेस
मेन बिझनेस तोच आहे. कन्स्ट्रक्शन पण आहे तुम्हाला, कन्स्ट्रक्शन, कन्सल्टिंग, बांधकाम पण करून तिन्ही मिळेल. कामावरती आपण फोकसिंग करतो. आणि त्याच प्रकारे आपला माणूस, कोकणामधला माणूस फसू नये, चांगलं डेव्हलपमेंट कोकणाची व्हावी, हो. व जो व्हिजन आहे कोकण सुंदर आणि समृद्ध करण्याचा, त्यासाठी एक छोटासा हातभार आम्ही पण लावतोय. त्यासाठी सर्वांचेच व्हिडिओ बघितल्याबद्दल आभार. हो, आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी, अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ किंवा रिअल इस्टेटचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. लवकरच भेटू कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये, कोणत्या तरी नवीन माहितीबरोबर, कोणत्या तरी नवीन डील बरोबर. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. नमस्कार. नमस्कार, बाय.